नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फिसॉच्या या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण एसटीआय प्रिलिम्स 2011चा पेपर डिस्कस करत आहोत. इतिहासाच्या प्रश्नांची आपण चर्चा करत आहोत. आपण आता प्रश्न बघूया. प्रश्न काय आहे लक्षात घ्या. प्रश्न आहे, सातारच्या राजाच्या वतीने वकील म्हणून इंग्लंडला गेलेला रंगो बापूजी गुप्ते यांनी निराश होऊन परत झाल्यानंतर त्यांनी कुणाला संघटित करून राजाला गादीवर बसवण्याचा कट रचला होता असं विचारलेलं आहे. आता आपल्याला हे माहिती आहे, लक्षात घ्या, की ज्यावेळेला मराठेशाहीचा पाडाव झाला होता 1818 मध्ये, आपल्याला माहिती आहे 1817 आणि 1818 या काळात तिसरं इंग्रज मराठा युद्ध झालं होतं. 1817 ते 1818 या काळात तिसरं इंग्रज मराठा युद्ध झालं आणि त्यामध्ये पेशवाशाहीचा पाडाव झाला. आणि मग ब्रिटिशांनी मराठी लोकांची फारशी नाराजी ओढून न घेण्यासाठी म्हणून त्यांनी काय केलं होतं, की पेशवाईचे सगळे प्रदेश आपल्यामध्ये सामावून घेतले, पण सातारची एक गादी मात्र त्यांनी क्रिएट केली. जेणेकरून त्यांना असं एक इम्प्रेशन निर्माण करता आलं असतं, की आम्ही सातारच्या छत्रपतींना त्यांचे अधिकार परत मिळवून देतोय, जे की पेशव्यांनी हिरावून घेतले होते. असं करून त्यांनी सातारच्या गादीचं पुनरुज्जीवन केलं. प्रतापसिंग भोसले महाराज जे होते त्यांना सातारचे छत्रपती बनवलं गेलं आणि त्यांच्यावर तैनाती फौजेचा करार हा लादण्यात आला होता. कालांतराने त्यांच्यावर खोटेनाटे आरोप ठेवून प्रतापसिंग भोसले या महाराजांना, छत्रपतींना त्यांनी पदावरून दूर सुद्धा केलं होतं आणि ते अन्यायी पद्धतीने त्यांना दूर करण्यात आलेलं असल्यामुळं ओके, त्यांच्या काय म्हणू आपण त्याला, की त्यांचे एक अत्यंत निकटचे सहकारी, विश्वासू असे जे रंगो बापूजी गुप्ते होते, त्यांनी प्रतापसिंग भोसले आणि त्यांच्या त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वंशजांनी त्यांचे योग्य ते अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते. यासाठी ते इंग्लंडमध्ये सुद्धा गेले. इंग्लंडमध्ये त्यांनी ज्याला आपण प्रिव्ही काउन्सिल असं आपण म्हणतो, इंग्लंडच्या राजदरबारी ओके, सातारच्या या घराण्याची, त्यांच्या अधिकृत अशा वारसांची भूमिका देखील मांडायचा प्रयत्न केला, पण त्यांना अपयश आलं होतं. आणि मधल्या काळामध्ये 1848 मध्ये वारसा हक्क नामंजूर हे कारण दाखवून ब्रिटिशांनी सातार संस्थान खालसा सुद्धा करून टाकलं होतं आणि म्हणून ओके, त्यांच्या पदरी निराशा पडली असं दिसत होतं. मग ते भारतामध्ये परत आले. भारतामध्ये परत आल्यानंतर मग असं सांगितलं जातं, की त्यांनी उत्तर भारताचा दौरा केला होता. तर नानासाहेब पेशवे, तात्या टोपे यांच्याशी त्यांनी चर्चा केली, संगनमत केलं होतं आणि उठावाची योजना आखली, असं एक ओके संदर्भ सांगितले जातात, लक्षात घ्या. इथे प्रश्न काय विचारलेला आहे? प्रश्न असा आहे, की सातारच्या राजाच्या वतीने वकील म्हणून इंग्लंडला गेलेल्या बापूजी गुप्तेंनी निराश होऊन परत आल्यानंतर कुणाला संघटित करून राजाला गादीवर बसवण्याचा कट रचला. त्याच्यामध्ये जमीनदार, शेतकरी, आदिवासी आणि सैनिक असं या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. तर बघा, इथे काय सांगितलं, साताऱ्याला परत आल्यानंतर 1857च्या उठावाचा लाभ घेऊन छत्रपतींचे राज्य परत मिळवण्याचा प्रयत्न ओके रंगो बापूजी गुप्ते यांनी केला होता. त्यांनी, आता हा रेफरन्स जो आहे तो मराठी विश्वकोश मधला आहे, लक्षात घ्या. शासनाचा अधिकृत अशा प्रकारचा संदर्भ आहे, त्याच्यामधून हा पॉइंट मी घेतलेला आहे. त्याच्यामुळे जी माहिती दिलेली ती ऑथेंटिक असणार, याच्यात काही डाऊट नाहीये. तर साताऱ्यास परत आल्यानंतर 1857च्या उठावाचा लाभ घेऊन छत्रपतीचे राज्य परत मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मांग रामोशी सरकारी कारकून घोडदळ यांना आमिषे दाखवून त्यांनी आपल्या गटामध्ये सामील करून घेतले. परळी दरोडा प्रकरणात त्यांनी पुढाकार घेतला होता. हाही प्रश्न कदाचित तुम्हाला भविष्यामध्ये विचारला जाऊ शकतो. परळी दरोडा प्रकरणात प्रकरणात कुणाची भूमिका महत्वाची होती? सातारा आणि महाबळेश्वर येथील इंग्रज अधिकाऱ्यांना त्यांनी मारणे, खजिना लुटणे इत्यादी उद्योगही त्यांनी केले. पण हा कट फसला आणि 5 जुलै 1857 रोजी रंगो बापूजी भूमिगत झाले आणि त्यांचा मुलगा सीताराम रंगो यास कटाच्या आरोपावरून पकडून सातारा येथे फाशी देण्यात आला होता. हा प्रश्नही मागे विचारण्यात आलेला आहे, लक्षात घ्या. तर असे संदर्भ आहेत. इथे मग काय दिलेलं आहे, मांग रामोशी सरकारी कारकून आणि घोडदळ यांना हाताशी धरलेलं आहे. मग याच्यामध्ये आदिवासी हा सुद्धा मुद्दा बरोबर आहे आणि सैनिक हा सुद्धा मुद्दा बरोबर आहे. आता घोडदळ म्हटलं तर सैनिक येतात, आदिवासींचा देखील संदर्भ आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आदिवासी सैनिक असं असायला हवं, पण एमपीएससीचं उत्तर आदिवासी हे दिलेलं आहे, हे लक्षात घ्या. ओके, त्याच्यामुळं हा थोडासा कन्फ्युजिंग आहे, पण शेवटी एमपीएससीचे उत्तर दिलं तेच आपल्याला मान्य करावं लागतं. हे देखील तितकंच खरं आहे. या भागामधले अनेक घटक त्याच्यामध्ये सहभागी झाले होते. असं असताना सुद्धा आदिवासी हा उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे, तर वी नीड टू ऍक्सेप्ट. चालेल. ओके, थँक्यू.